इचलकरंजीत ई-फायलिंग प्रशिक्षण संपन्न. मुंबई उच्च न्यायालयाद्वारे आयोजित व विधी सेवा समिती कोल्हापूर व हातकणंगलेद्वारे नियंत्रित ई-फायलिंग प्रशिक्षण शिबिर दी इचलकरंजी बार असोसिएशनच्या सहकार्याने इचलकरंजी येथे दिनांक 27 डिसेंबर 2025 रोजी संपन्न झाले. प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री जे.एल. गांधीसो इचलकरंजी यांच्या मार्गदर्शनाखाली व माननीय न्यायाधीश श्री डी.बी. साठेसो बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य सीनियर ॲडव्होकेट विवेक घाटगे, कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे सेक्रेटरी ॲडव्होकेट मनोज पाटील, दी इचलकरंजी बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट राजगोपाल रामानंद तोष्णीवाल व ॲडव्होकेट धीरज पारख यांच्या प्रमुख उपस्थितीत अग्रसेन भवनमध्ये सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माननीय न्यायाधीश श्री जे.एल. गांधीसो यांचे स्वागत ॲडव्होकेट शोभा मारी मॅडम, श्री डी.बी. साठेसो यांचे स्वागत ॲडव्होकेट वैदेही पाटील मॅडम, बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य सिनियर ॲडव्होकेट विवेक घाटगे यांचे स्वागत ॲडव्होकेट तेजश्री बाडकर मॅडम, कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे सेक्रेटरी ॲडव्होकेट मनोज पाटील यांचे स्वागत ॲडव्होकेट मुमताज मालदार मॅडम, ॲडव्होकेट चिराग सोनेचा यांचे स्वागत ॲडव्होकेट मृणाल माने मॅडम, इरफान जमादार यांचे स्वागत ॲडव्होकेट अर्चना घाटुळे मॅडम व अधीक्षक श्री महेश धोपाटे यांचे स्वागत ॲडव्होकेट हेमलता नेमिष्टे मॅडम यांनी केले. यावेळी इचलकरंजी बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट एस.एस. कुलकर्णी यांच्या हस्ते माननीय गांधी साहेबांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ॲडव्होकेट रफिक शेख यांच्या वाढदिवसानिमित्त न्यायाधीश श्री गांधीसो यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. नाशिक येथे आयोजित क्रिकेट स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅच पुरस्कार मिळालेले सीनियर ॲडव्होकेट व कोल्हापूर जिल्हा नोटरी संघटनेचे अध्यक्ष अमित सिंग यांचा विशेष सत्कार माननीय न्यायाधीश गांधीसो यांच्या हस्ते करण्यात आला. न्यायालयीन कामकाजात कागदाचा वापर कमीत कमी व्हावा व न्यायालयीन प्रक्रिया गतिमान होण्यासाठी ई-फायलिंग आवश्यक असल्याने राष्ट्रीय विधिक सेवा प्राधिकरण यांच्यामार्फत सदर प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी बोलताना माननीय न्यायाधीश गांधीसो यांनी ई-फायलिंगचे महत्त्व सांगत वकिलांनी नवीन तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करावा असे आवाहन केले. ई-फायलिंग व त्यासंदर्भातील सुधारित प्रक्रिया व पुढील प्रक्रिया याबद्दलची माहिती यावेळी देण्यात आली. ई-फायलिंग ट्रेनिंगचे मास्टर ट्रेनर सांगलीचे ॲडव्होकेट चिराग सोनेचा व मास्टर ट्रेनर सीनियर ॲडव्होकेट इरफान जमादार यांनी ॲडव्होकेट पृथ्वीराज जयसिंग झपाटे, ॲडव्होकेट अयूब कोतवाल, ॲडव्होकेट विक्रांत काणेकर, ॲडव्होकेट महेंद्र सोडगे व ॲडव्होकेट अक्षय बिळगी यांच्या सहकार्याने सदर प्रशिक्षण शिबिरामध्ये उपस्थित वकिलांना व वकिलांच्या क्लार्कना प्रशिक्षण दिले. प्रास्ताविक सीनियर ॲडव्होकेट इरफान जमादार यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन महिला प्रतिनिधी ॲडव्होकेट दीपाली हणवर यांनी केले. सदरचे ई-फायलिंग प्रशिक्षण शिबिर यशस्वी करण्यासाठी दी इचलकरंजी बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट राजगोपाल रामानंद तोष्णीवाल, उपाध्यक्ष ॲडव्होकेट राजाराम सुतार, सेक्रेटरी ॲडव्होकेट अभिजित माने, जॉईंट सेक्रेटरी ॲडव्होकेट आदित्य मुदगल, खजिनदार ॲडव्होकेट विजय शिंगारे, ॲडव्होकेट राहुल काटकर, ॲडव्होकेट शैलेंद्र रजपूत, ॲडव्होकेट महेश कांबळे, ॲडव्होकेट दीपाली हणबर, इचलकरंजी बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट संजय गजबी, ॲडव्होकेट भरत जोशी, ॲडव्होकेट स्वानंद कुलकर्णी, ॲडव्होकेट वैजनाथ पाटील व माजी अध्यक्ष सीनियर वकिलांसह सर्व वकील सभासदांसह न्यायालयीन अधिकारी, कर्मचारी व बारचे क्लार्क प्रवीणभाऊ फगरे यांचे सहकार्य लाभले. सदर प्रशिक्षण शिबिरास सभासद वकील व त्यांचे क्लार्क मोठ्या संख्येने उपस्थित होते. चॅनेलला सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉन